ची बातमी आपण बघतोय। हातकणंगलेमधून राजू शेट्टी मशालीच्या चिन्हावर लढावं, हातकणंगलेच्या जागेबाबत ठाकरे गटाचं हे आग्रह आहे। मशालीच्या चिन्हावर ते लढले तरच राजू शेट्टींना आपण पाठिंबा देणार असं देखील ठाकरे गटानं म्हटलेलं आहे। अन्यथा हातकणंगले मतदारसंघात उमेदवार देणार अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी माझे सहकारी दिनेश दुखंडे आपल्यासोबत जोडले गेलेत। दिनेशजी, काय अधिकची माहिती? बघा, महाविकास आघाडीत शिवसेना युबीटी पक्ष 22 जागांवर ठाम आहे आणि त्यात शिवसेना युबीटी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे या 22 जागांवर पक्षाचा जो उमेदवार असेल तो मशाल या चिन्हावर लढेल। मशाल हे चिन्ह निवडणुकीसाठी शिवसेना युबीटी पक्षाला निवडणूक आयोगाकडून मिळालेलं आहे आणि राज्यभर या चिन्हाचा प्रचार प्रसार व्हावा ही शिवसेना युबीटी नेत्यांची भूमिका आहे। त्यामुळे हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी हे शिवसेना पुरस्कृत उमेदवार अशी आग्रही भूमिका असली तरी राजू शेट्टींनी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आहेत पाठिंब्यासाठी शिवसेना युबीटीच्या नेत्यांकडे गळ घातलेली आहे। पण शिवसेना युबीटीचं म्हणणं आहे की राजू शेट्टींनी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी। याआधी दोनदा राजू शेट्टींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली आहे। ते अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, पण राजू शेट्टी हे जर मशाल या चिन्हावर लढले नाहीत तर शिवसेना युबीटी पक्षाचे नेते हातकणंगलेमध्ये उमेदवार देण्याची चाचपणी करत आहेत। त्या संदर्भातल्या बैठकाही पार पडलेल्या आहेत। पण या 22 जागांमध्ये मशाल चिन्हासाठी शिवसेना युबीटी आग्रही असली तरी वंचित बहुजन आघाडीचा सहभाग झाल्यास वंचित बहुजन आघाडीला मशाल चिन्हाच्या बाबतीत अपवाद ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे राजू शेट्टींच्या उमेदवारीबाबत शिवसेना मशाल या चिन्हाबाबतीत आग्रही असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।